काँग्रेसचे ऍडव्होकेट मनीष गडदे यांनी थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तक्रार करण्याचं कारणही तसंच आहे, कारण पाण्याच्या बाबतीत दुजाभाव केला जातो आणि सोलापूरकरांना हवं तितकं हवं त्या वेळेमध्ये पाणी मिळत नाहीये आणि याचाच पवित्रा घेऊन त्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठ्याप्रश्नी पालकमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाआड नियमित, सुरळीत आणि एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी केली। सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याकरता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक सरकारी अडथळ्यांची संकटे पार करत एकदाचे पूर्ण झाले आणि नुकतीच पाकणी सोलेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहोचले, त्याचा मनस्वी आनंद आहे। यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% भरला असून ही सुद्धा जमेची बाजू आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात 4 दिवसाआड तर उर्वरित भागात 5 दिवसाआड असा करण्यात येत आहे। आता तर 3 दिवसाआड पाणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे, परंतु शहरातील रहिवासी कुटुंबियांवर आज रोजी असमतोल पद्धतीने पाणी पुरवठा करून सोमपा अन्याय करत आहे, अशी लोकभावना होत आहे। त्यामुळे 5 दिवसाआड पाणीपुरवठा हा हद्दवाढ भाग, झोपडपट्टी, गुंठेवारी ठिकाणी होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। सोमपाच्या अखत्यारीतील संपूर्ण शहर आणि नागरिक रहिवासी जनता ही सोमपाकरता संविधानानुसार समान आहे, परंतु सोमपा प्रशासन सर्वांना समान पाणीपट्टी घेऊन पाणी पुरवठ्यात मात्र दुजाभाव करत आहे। त्यामुळे सोलापूरच्या शोषित सहनशील जनतेवर होणारा हा सरकारी अन्याय गांभीर्याने नोंद घेऊन पालक या नात्याने तो दूर करावा, हीच आग्रही विनंती। अन्यथा नाईलाजास्तव सामान्य सोलापूरकरांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्षाला व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ॲडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी दिला आहे।